नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट या माझ्या चॅनलवर. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, बाहेरून खमंग आणि आतून मऊ अशी क्रिस्पी पनीर रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम पनीर, 2 मोठे चमचे शेजवान सॉस, एक छोट्या आकाराची शिमला मिरची उभी चिरलेली, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा सोया सॉस, एक छोटा चमचा शेजवान चटणी, एक मोठा चमचा सफेद तीळ, कांद्याची पात गार्निशिंग साठी, एक छोटा चमचा विनेगर, 2 मोठे चमचे मैदा, 5 मोठे चमचे कॉर्नफ्लॉर, एक मोठा चमचा रेड चिली सॉस, एक मोठा चमचा टोमॅटो केचप, एक छोटा चमचा आलं आणि एक छोटा चमचा लसूण. सर्वप्रथम आपण पनीरला कोटिंग करणार आहोत. त्यासाठी 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 मोठे चमचे मैदा, त्यात थोडेसे चिमूटभर मीठ टाकून एकत्र करूया. या मिश्रणामध्ये तुम्ही 2 मोठे चमचे तांदळाचे पीठही टाकू शकतात. त्यामुळे पनीर तळल्यानंतर ते अजून कुरकुरीत होतील. आता पनीरचे तुकडे या मिश्रणात व्यवस्थित घोळवून कोट करून घेऊया. पनीरमध्ये पाणी असते आणि कोटिंग केले तरीही हे पीठ शोषून घेते. त्यामुळे कोटिंग झाल्यावर 5 ते 10 मिनिटं पनीर तसेच ठेवायचे आणि वरून 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचा. त्यामुळे पनीर कोरडे पडणार नाही आणि तळताना तो करपणार नाही. आता 5 ते 10 मिनिटं पनीर असेच ठेवून द्यायचे आणि नंतर आपण ते तळून घेऊया. आता मध्यम आचेवर कोट केलेले पनीर तळून घेऊया. हे पनीर मध्यम ते हाय फ्लेम वरती तळून घेऊया, जेणेकरून आतमधले पनीर हे मऊ राहील आणि वरची कोटिंग कुरकुरीत होईल. जर हे पनीर स्लो गॅसवरती तळले तर आतमधले पनीर हे चिवट होण्याची शक्यता असते, तसेच याची कोटिंग ही निघून जायची शक्यता असते. त्यामुळे मध्यम आचेवर तळले तर पनीर हे क्रिस्पी होऊन जातात. आता हे पनीर 5 मिनिटांनी गोल्डन ब्राउन झाले आहेत. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपले सगळे पनीरचे तुकडे तळून झाले आहेत. आता आपण सॉस तयार करूया. त्यासाठी एका पॅन मध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करूया. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 छोटा चमचा लसूण आणि आल्याचे तुकडे घालूया आणि थोडे परतवून घेऊया. हा सॉस आपण हाय फ्लेम वर करणार आहोत. आता यामध्ये 2 मोठे चमचे कांद्याची पात टाकूया. एक छोटी शिमला मिरची उभी चिरलेली टाकूया आणि परतवून घेऊया. आता यामध्ये 1 मोठा चमचा तीळ टाकूया. आता यामध्ये 2 मोठे चमचे शेजवान सॉस, 1 मोठा चमचा रेड चिली सॉस, 1 मोठा चमचा शेजवान चटणी, 1 मोठा चमचा टोमॅटो केचप, 1 छोटा चमचा विनेगर, 1 छोटा चमचा सोया सॉस घालून चांगले एकत्र करूया. आता आपण एक स्लरी करणार आहोत. त्यासाठी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 मोठे चमचे पाणी घेऊन चांगले मिश्रण करूया आणि हे मिश्रण आपण या पॅन मध्ये ओतूया. या स्लरीमुळे सर्व सॉसेस एकत्र होतात आणि पनीरला चांगली कोटिंग मिळते. त्यामुळे ही स्टेप करायला विसरू नका. आता यामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालून चांगले एकत्र करूया. आता यामध्ये तळलेले पनीर टाकून चांगले एकत्र करूया. गॅसच्या मोठ्या आचेवरतीच हे सर्व परतवून घेऊया, जेणेकरून पनीर चिवट होणार नाही. आपले पनीर क्रिस्पी तयार झाले आहे. आता आपण ते सर्व करूया. गरमागरम क्रिस्पी पनीर तुम्ही सॉस सोबत किंवा चटणी सोबतही खाऊ शकता. ही होती रेस्टॉरंट सारखी आणि झणझणीत शेजवान क्रिस्पी पनीर रेसिपी. तुम्हीही घरी करून बघा आणि मला कमेंट्स करा. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.